हॅलो मैत्रिणींनो, बऱ्याच दिवसांनी आपला लॉंग व्हिडिओ येतोय कारण जरा नवरात्रीमध्ये बिझी होते आणि काल शॉर्ट व्हिडिओ पण नाही देता आला कारण थोडी गडबडच चालू आहे माझी. आणि आज 7वा दिवस आहे आणि आज माझ्याकडे कन्यापूजन पण आहे. पण इतका पाऊस चालू आहे, सकाळपासून भरपूर पाऊस चालू आहे आणि नेमकं काय झालंय ना, सगळी संकट कधी कधी एकाच वेळेला येतात की काय, किंवा देवी आपली परीक्षा पाहत असते की काय माहित नाही. पण आज सकाळीच माझ्या हाऊस हेल्पचा पण फोन आला की दीदी मी आज येणार नाही म्हणून. आभाळ कोसळल्यासारखं झालं होतं मला की मिस्टरांना पण लवकर जायचं होतं, मुलीचा पण क्लास होता, कन्यापूजन करायचंय, सप्तशतीचा पाठ माझा कंप्लीट होणार होता, कसं सगळं करायचं हे खूप टेन्शन आलं होतं. पण हे जे विंध्यवासिनी स्तोत्र आहे ना, हे लावलं आणि सगळे विचार डोक्यातनं निघून गेले. मुलगी म्हणाली मम्मा मी आज जात नाही क्लासला, आज मी तुझी हेल्प करेन. विंध्यवासिनी स्तोत्र ना खरंच तुम्ही ऐका, खूप एनर्जेटिक आणि खूप सुंदर स्तोत्र आहे हे. नवरात्रीत तर मी ऐकतेच पण खरंच छान आहे. तर सगळ्यात पहिलं दूध गरम केलं आणि खिरीसाठी आणि चण्याची भाजी करण्यासाठी मी चणे कुकरला लावले. कारण 12च्या आत मला हे सगळं करणं होतं. म्हणजे माझी अशी इच्छा होती की 12च्या आतच सगळं झालं पाहिजे, कारण आज सप्तशतीचा पाठ पण माझा कंप्लीट होणार होता. त्याच्यानंतर पण खूप वाचन असतं, मंत्र असतात, म्हणून म्हटलं जेवढं शक्य होईल तेवढं आपण पटापट करू. माझं हे सगळं होईपर्यंत माझ्या मुलीने भांडी वगैरे घासून घेतली, झाडू पोछा पण तिनेच केला, सगळं पटापट आम्ही आवरलं. चण्याची गेल्या वर्षी मी पावभाजी बनवली होती कन्यापूजनला, पण एक बघितलं की मुली जेवतच नाहीत अहो, म्हणजे नाहीच, त्यांना गिफ्टचं जास्त आकर्षण असतं जेवणापेक्षा. म्हणून म्हटलं यावेळेस आपण साधंसच करूया, चण्याची सुकी भाजी आणि ते सुद्धा कांदा लसूण न घालता, टोमॅटो, आलं, जिरं, मिरची, कोथिंबीर आणि हे जे आपले उकडलेले चणे असते ना, मुठभर ते चणे घालायचे उकडलेले, छान त्याची ग्रेव्ही तयार होते. आणि अशा प्रकारे ही माझी भाजी मी बनवली. आणि दुसरीकडे मी खीर करायला घेतलं. खीर पण 1 चमचा तुपामध्ये मी पहिले तांदूळ व्यवस्थित भाजून घेतले, कारण तांदळाची खीर करायची असते. तांदळाची खीर ही लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे, त्यामुळे तांदळाची खीर, चण्याची भाजी आणि पुरी असा साधासा स्वयंपाक होता. त्यामुळे जास्त वेळ लागण्याचा प्रश्नच येत नव्हता. इतकंच आहे ना की कामवाली न आल्यामुळे थोडी आमची गडबड झाली, नाहीतर होणारच होतं. पण एक आहे की ज्यावेळेस अडचणी येतात ना, तेव्हा देवी बरोबर आपल्याला मदत करत असते. शांत डोक्याने फक्त करण्याची आपल्याला अवकाश असतो. तर खीर भाजी माझी झाली आणि त्याच्यानंतर मी इथलं सगळं आवरून रांगोळी आणि देवपूजेला सुरुवात केली. कारण कन्यांचं स्वागत करायचं आहे, त्यासाठी रांगोळी तर पाहिजेच आणि त्याशिवाय तर कुठलाच सण माझा तर होतच नाही. आणि हे बघा, एका ठिकाणी मस्तपैकी अशी भाजी झाली. बऱ्याच जणी म्हणतात की अष्टमीला करा, नवमीला कन्यापूजन करा, पण अष्टमी नवमीला मुली खूप बिझी असतात, त्या भेटतच नाहीत. त्यामुळे मी आदल्याच दिवशी केली. रविवार पण होता, त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ पण बराच होता. तर अशा प्रकारे ही बाहेर अशी छान अशी सजावट केली आणि एकंदर खूप प्रसन्न वातावरण होतं. रांगोळ्या काढून झाल्यानंतर देवाची पूजा केली आणि देवीसाठी घटासाठी ही सुंदर वेणी विणली. आणि ही फुलं मला एवढी आवडतात ना, आज मस्तच वाटत होती. ऑरेंज कलर होता म्हणून मी देवीला माळ सुद्धा ऑरेंज कलरच्या फुलांचीच घातली आणि ही ऑरेंज कलरची वेणी मस्त वाटत होती देवी एकदम. आणि आता घट पण इतके छान असे वरती आलेत ना, छान धान्य उगवलंय. थोडंसं यावेळेला अशी अडचण मला वाटत होती, पण नाही, सगळं खूप छान झालं. आणि माझं हे जोपर्यंत होत नाहीये सप्तशतीचे पाठ वगैरे, तोपर्यंत माझ्या मुलीने हे सगळं अरेंज करून ठेवलं होतं, जे कन्यांसाठी मी सामान आणलेलं. असं ना काय द्यावं आणि काय नाही असं होतं. मग ज्या ज्या वस्तू मला माझ्या मिस्टरांना आवडतात ते आम्ही घेऊन येतो.
जवळजवळ 6-1 वस्तू झाल्या होत्या, पण ठीक आहे, मुली तेवढ्याच खुश होतात. आणि एवढंच आहे, गडबड होते त्यांची, हा कलर पाहिजे, तो कलर पाहिजे असं. तर असं टिकल्या, छोटा गळ्यातला कानातल्याचा सेट, ब्रेसलेट, मेहंदीचे कोन, क्लिप आणि नेल पॉलिश असे 6-7 वस्तू होत्या एकंदर. आणि माझे पाठ होत आहेत, पुऱ्याच करत होते आणि तेव्हा ह्या अशा सुंदर छोट्या छोट्या देव्या आल्या. इतकं छान वाटत होतं ना त्यांच्याकडे बघून. आणि 2 तर इतक्या लहान होत्या. खरं मस्तच झालं माझं कन्यापूजन यावेळेला. मुली पण एकदम खुश होत्या. 2 सवाष्णी पण मला अनायसे भेटल्या, त्यामुळे त्यांचं पण पूजन केलं, त्यांना पण जेवू घातलं. आणि ही तर इतकी गोड कन्या होती ना, मस्तच वाटत होतं हिचं पूजन करताना. आणि सगळं आवडीने ती करून घेत होती. कन्यापूजनाला नवरात्रीमध्ये खूप महत्त्व आहे. असं म्हणतात की एक कन्या तुम्ही 9 दिवस पूजली तरी चालते, किंवा 5, 7, 9, 11 तुमच्या इच्छेनुसार कन्यापूजन करायचं असतं. आणि शक्यतो 9 दुर्गा स्वरूपात मी कन्यापूजन करणार होते, पण जास्तच आल्या कन्या, 10-11 कन्या आल्या आणि 1 भैरव असं. पण ठीक आहे, मस्त वाटत होतं. किती पण शेवटी मुलींची पण मजा असते. एकाच्या घरी गेल्या की त्या सगळ्यांना घेऊन येतात, त्यामुळे कोणाला बोलवावं मला लागलंच नाही, आपसुकच आल्या सगळ्या. आणि ही छोटी देव्यांची जोपर्यंत मी तिचं पूजन करत होते तोपर्यंत अशी देवी स्वरूपातच बसली होती. इतकं भारी वाटत होतं. तिला नंतर सांगितलं, अगं आता झालं, हात खाली घे, तरी ती अशी माझ्याकडे बघून हसत होती. छान, खूप गोड वाटत होती ही मुलगी. आणि हा छोटा मयंक एक भैरव म्हणून पूजायचा असतो. तुम्ही 5, 7, 9 कुमारिका जरी जेवायला घातल्या तरी एक मुलगा जेवायला घालायचा असतो. नवदुर्गा म्हणजे काय तर पार्वती, माता पार्वतीचीच ही 9 रूपं आहेत. आणि भैरव म्हणजे काय तर महादेवांचं स्वरूप. म्हणजे आपण प्रत्यक्षरित्या आपण शिवशक्तीला भोजन चा आमंत्रण देत असतो, भोजन आपण त्यांना देत असतो. त्यामुळे तुम्ही कितीही कन्यापूजा, एक मुलगा भैरव म्हणून पूजायचाच असतो. तर त्यांचं पूजन झाल्यानंतर प्रत्येकाच्या डोक्यावरती पुष्पवृष्टी करून त्यांची छान अशी आरती केली. आणि मुलींना इतकी गंमत वाटत होती की काकी काय करतायत हे, पण एकंदर मस्तच वाटत होतं. सगळ्यांचं पूजन झाल्यानंतर तोपर्यंत माझ्या लेकीने ताटं वाढायला सुरुवात केली, पाणी द्यायला सुरुवात केली आणि नंतर मग सगळ्यांना जेवायला वाढलं. जेवण झाल्यानंतर मुलींचा आवडता पार्ट आला, गिफ्ट. त्यांच्या भाषेमध्ये की गिफ्ट द्यायचं. पोरी तर इतक्या मस्त आहेत ना, काकी एकच पुरी द्या, थोडीच भाजी द्या, आम्हाला गिफ्टच द्या तुम्ही. काय मुलींची मजा होती ना, पिशव्या घेऊनच फिरत होत्या इकडे तिकडे. आणि वरतून मला म्हणतात, आता काकी माझी ही पिशवी भरली, आता मला दुसरी पिशवी द्या. मजा असते मुलींची. माझी मुलगी पण जेव्हा लहान होती त्यावेळेस अशीच सगळ्यांकडे जायची,
माझ्या मुलीला तेच सगळं आठवत होतं. मला बोलते मम्मा काय मजा यायची ना त्यावेळेला. म्हटलं हो ग बाई, आता काय मोठी झालीस काय करणार. पण खरंच आज माझी लेक घरी होती त्याच्यामुळे ते खूप मदत झाली मला. नाही तर मला खूप टेन्शन आलं होतं की ती ताई पण येत नाही आहे कामवाली, आता कसं होणार. पण झालं सगळं. 12च्या आत माझे सप्तशतीचा पाठ झाला, आरती झाली, मंत्र झाले आणि अगदी झाल्या झाल्या ह्या मुली आल्या. खूप खूप छान वाटलं. सगळ्या कुमारिकांचा झाल्यानंतर या भैरवला पण मस्त अशी जय माताची चुनरी बांधली आणि त्याच्या हातामध्ये एक छोटं ब्रेसलेट दिलं. तो पण खुश झाला. त्याला असं वाटत होतं की आंटी मला देणारच नाही की काय. आणि हे सगळं कन्यापूजन झाल्यानंतर मुली छान अगदी जय माता दी म्हणून जोरात ओरडल्या, जय जयकार केला. आणि तेवढ्याच या आमच्या बाजूच्या इंगळेताई आहेत त्या आल्या होत्या जोगवा मागायला. म्हणजे एकामागून एक इतकं शुभ संकेत चालू होते ना. कन्यापूजन झालं, कन्या बाहेर पोचल्या पण नसतील तेवढ्यात या ताई आल्या. आणि त्यांच्याकडे पण उद्या आहे कन्यापूजन, तर त्या अशी 5 घरं जोगवा मागतात. अगदी म्हणजे पूर्वसूचना न देता त्या आल्या तरी पण खूप बरं वाटत होतं. मस्त त्यांची ओटी भरली, त्यांना जोगवा दिला, त्यांना हळदी कुंकू दिलं, त्यांच्या केसामध्ये फूल माळलं आणि असं छानपैकी आजचा दिवस पण खूप आनंदात प्रसन्नतेत गेला. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही ह्या कन्यापूजनला कन्यांना काय काय गिफ्ट देणार आहात हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.